डेफिनेशन जर सांगायची झाली तर वेस्ट हीट रिकव्हरी is the defined as process of capturing some portion of the heat that normally would be wasted and deliver it to the device or process where it can be used as an effective, economical and environment friendly way to save the energy. सो वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टीम म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण जे काही आता मी सांगितलं तुम्हाला की युअर सायलेन्सर हीट कॅन बी युटिलाइज टू चार्ज युअर बॅटरी सिस्टीम. ओके, सो अशा प्रकारची हीट रिकव्हरी सिस्टीम ही वेगवेगळ्या ठिकाणी असायला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण जर टिपिकल एक्झाम्पल घेतला तर तुम्हाला माहिती आहे फर्नेस. फर्नेस याचा अर्थ असा आहे की जिथे आपल्याला आपले जे काही मेटल्स आहेत या मेटलला गरम करणे, त्याला मेल्ट करणे. तर वेगवेगळ्या फर्नेसेसमध्ये डिपेंड अपॉन द मेल्टिंग पॉइंट टेम्परेचर. आता स्टीलचं फर्नेस असेल तर तुम्ही आयर्न कार्बन डायग्राम पाहिली. आयर्न कार्बन डायग्राम मध्ये तुम्हाला माहिती आहे की देर इज अ अप्पर इजेक्टेड लेवल, अबव दॅट द स्टील इज इन लिक्विड फॉर्म. अशा प्रकारे प्रत्येक मटेरियलसाठी त्या फर्नेसचं टेम्परेचर हे ठराविक असतं आणि या फर्नेसच्या टेम्परेचर मधून जे हाय टेम्परेचर आहे देर इज अ लिकेज ऑफ एनर्जी, देर इज अ वेस्टेज ऑफ एनर्जी. आणि ती जी वेस्टेज ऑफ एनर्जी आहे ही कुठल्या प्रकारे अशक्य हे तुम्हाला इथे समोर दिसते. इफ यू जस्ट थिंक अबाउट द निकेल रिफायनिंग फर्नेस तर तिथं जे टेम्परेचर आहे इट इज ऑलमोस्ट 1650 डिग्री सेंटीग्रेड. तर या एवढे जे हीट असलेली एअर, एवढी हीट असलेली जर समजा एखादी फ्लुइड जर त्या प्रोसेस मधून बाहेर पडत असेल तर त्याचा उपयोग डायरेक्ट आपण जर समजा ऍटमॉस्फिअरला दिलं तर इट इज व्हेरी डिफिकल्ट किंवा हे खूप जास्त होत आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या फर्नेसेसची इथे आपल्याला वेस्ट हीट दिलेली आहे. त्यानंतर आपण जर समजा त्याच्यापेक्षा थोडं कमी टेम्परेचर असलेल्या काही प्रोसेसेस पाहिल्या तर जसं की स्टीम बॉयलर एक्झॉस्ट असतील किंवा गॅस टर्बाईन असेल किंवा आपला हीट ट्रीटमेंट फर्नेसेस असतील. या सगळ्या प्रोसेसेस मध्ये सुद्धा आपल्या स्टीम बॉयलर एक्झॉस्ट मध्ये सुद्धा जे की तुम्ही पाहता की देर इज अ चिमनी, मध्ये चिमनी मधून जे काही एक्झॉस्ट बाहेर जात आहे ते सुद्धा 230 डिग्री ते 480 डिग्री पर्यंत टेम्परेचर असू शकतं. तर तेवढ्या टेम्परेचरची हवा ही ऍटमॉस्फिअरला सोडल्या जाते. त्यामुळे एक सिंपल जर तुम्ही ज्या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन आहे जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं परळी, और यू कॅन हॅव एकलारा इन नाशिक, देर आर नंबर ऑफ, किंवा तुम्ही जर नागपूरला गेला तर नागपूरला खराडीचा प्लांट आहे. या सगळ्या प्लांटच्या आजूबाजूला 10 किलोमीटरवर टेम्परेचर जी काही आहे ऍटमॉस्फिअरिक टेम्परेचर हे जास्त असतं. त्याचं रिझन काय आहे तर हे एक्झॉस्ट जे काय सोडलेले आहेत एक्झॉस्ट गॅसमुळे परळी शहराचं टेम्परेचर हे आजूबाजूच्या सिटीपेक्षा केव्हाही जास्त असतं. सो दिस इज द सोर्सेस. या सगळ्या सोर्सेस असल्यामुळे आता इथे अजून काही एक्झाम्पल दिलेत आपण. यामध्ये तुम्ही पाहू शकता की एखाद्या अजून कमी टेम्परेचर कुठे रिकवर होऊ शकतं किंवा कुठे वेस्ट हीट जाऊ शकते तर फर्नेस डोर्स, बेअरिंग, वेल्डिंग मशीन्स, एअर कॉम्प्रेसर्स, पंप, ड्राईंग अँड बेकिंग ओव्हन्स, या सगळ्या प्रोसेसेस मधून सुद्धा कमी अधिक प्रमाणात, आता इथे टेम्परेचर कमी आहे, टेम्परेचर कमी जरी असलं तरी हे अशा प्रकारची हीट ही बाहेर पडते. दिस अमाउंट ऑफ हीट ऍट पर्टिक्युलर टेम्परेचर इज वेस्टेड. साध्या आपल्या वेल्डिंग मशीनचं उदाहरण घेतलं तरी इन दॅट केस ऑल्सो यू विल फाइंड दॅट देर इज अ लॉस ऑफ हीट. ओके, नाव याचा ह्या वेस्ट हीटची रिकव्हरी केल्याचं काय बेनिफिट होऊ शकतं तर डायरेक्ट बेनिफिट काय होईल की डायरेक्ट बेनिफिट याच्यासाठी होईल की यू कॅन युटिलाइज द वेस्ट हीट फॉर अदर पर्पज. जसं की तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल माहिती आहे की आपल्या थर्मल पॉवर प्लांट मध्ये इकॉनॉमायझर आणि एअर प्री हिटर असे डिव्हाइसेस असतात. इकॉनॉमायझर काय करतं, इकॉनॉमायझर इज गोइंग टू हीट द वॉटर. जे काही पाणी बॉयलरला आपण पाठवणार आहोत त्या बॉयलरला पाठवणाऱ्या पाण्याला गरम करायचं काम हे इकॉनॉमायझर करतं बाय युझिंग वेस्ट फ्ल्यू गॅसेस. चिमनीकडे जाणारे जे काही गरम हवा आहे त्याच्यामधून हीट ऍब्सॉर्ब करून इकॉनॉमायझर
हे बॉयलरला गरम पाणी पाठवू शकतं. म्हणजे दॅट इज द डायरेक्ट इफेक्ट, डायरेक्ट बेनिफिट झालं. किंवा हवा जी बाहेरची आहे ती थंड असते, ती जर फर्नेसला पाठवलं तर फर्नेसमध्ये त्या हवेला गरम करण्यासाठी काही एनर्जी वाया जाऊ शकते. त्यापेक्षा हवा गरमच करून पाठवता येऊ शकते. तर हवा गरम करायचं काम एअर प्री हीटर करत असतं. तर एअर प्री हीटर इज ऑल्सो वन ऑफ द डायरेक्ट बेनिफिट वेस्ट हीट रिकव्हरी डिव्हाइस. डायरेक्ट त्याच्यामुळे काय होतं की इफिशियन्सी जी आहे ती इफिशियन्सी आपल्या प्लॅन्टची वाढू शकते. इनडायरेक्ट बेनिफिट काय होऊ शकतं की रिडक्शन इन पोल्युशन. जर समजा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ब्लो बाय गॅसेस पाठवले तर ऑब्विसली त्याच्यामध्ये खूप सारे कार्बन मोनॉक्साईड गॅसेस असू शकतात, कार्बन डायऑक्साईड असू शकतात. केमिकल प्लांट्स किंवा जर समजा काही फर्टिलायझर प्लांट्स असतील तर त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस हे बाहेर जायचं आपण टाळू शकतो. रिडक्शन इन पोल्युशन, रिडक्शन इन इक्विपमेंट साईज. जर समजा वेस्ट हीट रिकव्हरी जर सिस्टम रिड्यूस केली तर ऑब्विसली त्या इक्विपमेंटची जी काही साईज आहे ती साईज कमी होऊ शकते, कारण तुम्हाला हीट इनपुट ही कमी लागू शकते. कारण तीच ती हीट तुम्ही जर पुन्हा पुन्हा एकदा फिरवली तर तुमची हीटची रिक्वायरमेंट कमी होऊ शकते. म्हणजे रिडक्शन इन इक्विपमेंट साईज, त्या साईज त्या इक्विपमेंटची कमी होऊ शकते. त्यानंतर रिडक्शन इन ऑक्सिलरी एनर्जी कन्झम्पशन, जसं की काही ऍडिशनल त्याच्यावर जर समजा कन्झम्पन्स असतील, जसं की तुम्हाला त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फॅन बसवावे लागतील किंवा कूलर बसवावे लागतील, एसी बसवावे लागतील, काही काही ठिकाणी वॉटर पंप्स बसवावे लागतात, कंडेन्सर्स बसवावे लागतात. या सगळ्या गोष्टीची कन्झम्पशन हे कमी होऊ शकतो समजा तुम्ही वेस्ट हीट काढून घेतली तर. ओके, आता ही वेस्ट हीट सिस्टीम कशावर अवलंबून असते तर किती प्रमाणामध्ये तुमच्याकडे काय क्वांटिटीमध्ये बाहेर पडणारा फ्लुइड आहे, त्याचं टेम्परेचर किती आहे, त्यानंतर या रिकवर्ड वेस्ट हीटचा तुमच्याकडे उपयोग काय आहे. बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्याकडे एखादं शुगर इंडस्ट्री आहे आणि शुगर इंडस्ट्रीमध्ये खूप सारी स्टीम तुम्ही तयार करून ठेवली, पण त्या स्टीमचा वापरच कुठं होत नाहीये. देन देर इज नो यूज ऑफ सच रिकवर्ड वेस्ट हीट. ओके, त्यानंतर तुमच्या कॉस्ट ऑफ एनर्जी किती आहे, एनर्जीची कॉस्टच कमी लागते आणि तुम्ही उगीच्या उगीच त्या वेस्ट हीटला पुन्हा एकदा रियूज करायचा प्रयत्न करायला तर देर इज नो यूज ऑफ दॅट. का तुमची वेस्ट हीट रिकव्हरी प्रोसेसचीच कॉस्ट जास्त होऊन जाईल. तुमच्याकडे अवेलेबिलिटी ऑफ स्पेस आहे का, तुमच्याकडे मॅक्झिमम मिनिमम अलायबल टेम्परेचर ऑफ द वेस्ट हीट किती आहे, त्याचं केमिकल कंपोजिशन काय आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ऍसिड फ्युम्स असतात, त्या ऍसिड फ्युम्स मधून जर समजा तुम्ही वेस्ट हीट रिकव्हर करायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्या ऍसिड फ्युमचं डायरेक्ट जर समजा हीट ट्रान्सफर इक्विपमेंट मध्ये वापरली हीट ती, तर तुमची हीट ट्रान्सफर इक्विपमेंटचे पाईपलाईनच ते गंजून टाकेल. सो सच टाइप ऑफ थिंग शुड नॉट हॅपन. तुम्ही तुमची हीट वेस्ट हीट रिकव्हरी इक्विपमेंटच ते खाऊन टाकून देईल. ओके, सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर. किंवा फॅसिलिटीज, हीट टू पॉवर रेशिओ किती आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या वेस्ट हीट रिकव्हरी फॅक्टर्स हे महत्वाचे आहेत. ओके, आता एक 2-3 एक्झाम्पल पाहूया आणि त्याच्यानंतर आपण हा पार्ट संपूया. तर तुम्हाला इथे हाऊ द वेस्ट हीट कॅन बी रिकवर्ड ते इथे तुम्हाला लक्षात येईल. आता हे आहे इकॉनॉमायझर आपलं. तर तुम्ही पाहू शकता बॉयलर मधून हीट बाहेर पडते. इकॉनॉमायझर काय करते तर त्या हीटला, ओके, जे काही फ्ल्यू गॅसेस बाहेर पडत आहेत त्याच्यामधून पाईपलाईन दिलेली आहे. पाणी जे आहे, फीड वॉटर जे आहे, ते फीड वॉटर गरम करण्यासाठी या इकॉनॉमायझर जे डिव्हाइस आहे, इकॉनॉमायझर विच इज गोइंग टू फीड द वॉटर टू द बॉयलर. बॉयलर दिसते तुम्हाला तिथे. त्या बॉयलर मध्ये जे पाणी सोडले जाते ते पाणी फ्ल्यू गॅसेस मधून, जे काही गरम हवा चिमणीकडे चालली आहे त्याच्यामुळे ती गरम होत आहे. ओके, दुसरं एक एक्झाम्पल आहे. दिस इज वन ऑफ द इंजिन, ब्रँकेन इंजिन असं म्हणतात त्याला. यामध्ये सुद्धा जी काही प्रोसेस मधून आलेली हीट आहे त्या हीटचा उपयोग करून वी कॅन कन्वर्ट दॅट हीट एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. त्यामध्ये तुम्हाला इथे लक्षात येईल की हॉट जे काही गॅसेस आहेत त्या हॉट गॅसेस इथे येत आहेत, त्या ब्रँकेन इंजिनला पुश करतायत, कॉम्प्रेशन होत आहे आणि इट इज अगेन रिकवर्ड.
ओके. तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला इथे वेस्ट हीट रिकव्हर करून घेता येऊ शकतं. इथे तुम्हाला वेस्ट हीट जे काय आहे, वेस्ट हीट तुम्ही सिंपल अशा प्रकारचे इंजिनला सुद्धा देऊ शकता. तुमच्याकडे जर एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन असेल तर यू कॅन डेव्हलप सम अमाउंट ऑफ मेकॅनिकल एनर्जी आउट ऑफ दिस वेस्ट हीट. आता तिथे जे बर्नर लावलेलं आहे, जिथे ते बर्नर शो करत आहे, ते वेस्ट हीट इनपुट आहे. वेस्ट हीट इनपुट आपण अशा प्रकारे रिकव्हर करून घेऊ शकतो. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. या एक्झाम्पल मधून तुमच्या लक्षात येईल की वेस्ट हीट कॅन ऑल्सो बी रिकव्हर. हे एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथे जे काही हिटेड सोर्स आहे, हाय हीट आणि लो हीट, याच्यामध्ये एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन होणार आहे, कारण तिथं हीट ऍड झालं की ते एक्सपांड होणार आहे, एक्सपांड झाले की ते पुश करणार आहे पिस्टनला. ते पुश केल्याबरोबर इथे जी थंड हवा आहे, थंड हवा पुन्हा एकदा मध्ये कॉम्प्रेस केल्या जात आहे आणि देर इज अ फ्लो ऑफ हीट अँड फ्लो ऑफ सिंपल कोल्ड सिस्टीम. तर अशा प्रकारे आपल्याला हीट जे आहे, हीटचं रूपांतर हे मेकॅनिकल एनर्जी मध्ये करता येऊ शकतं. So these are some examples of waste heat recovery. आपण यामध्ये काही स्टँडर्ड वेस्ट हीट रिकव्हरी इक्विपमेंट्स पाहणार आहोत. तर पुढच्या 2 लेक्चर मध्ये आपण ते स्टँडर्ड इक्विपमेंट इथे पाहूया.